नमस्कार. हॅपी बेबी फूड्समध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज तुम्हाला मेथीची भाजी दाखवणार आहे. तर त्यासाठी साहित्य लागणार आहे. एक जुडी मेथी घेतलेली आहे बारीक कापून. त्यामध्ये आहेत 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कापून घेतल्या आहेत. आणि लसूण आहे, थोडा लसूण घेतला आहे. आणि टोमॅटो एक बारीक कापून घेतला आहे. आणि तेल ठेवलेलं आहे तापवायला. आता मेथीची भाजी स्पेशल आईच्या हाताची आहे, तर ती आता बघूयात. आई करणार आहे. तेल तापल्यावर त्यात जिरं घालूया. तेल छान तापलं आहे. मिरची टाकलेली आहे. आता लसूण मिरची टाकलेला आहे. त्याला छान होऊ द्यायचं आहे. आणि टोमॅटो घालूया. थोडं झाकून द्यायचं म्हणजे उडत नाही सगळीकडे. टोमॅटोला अगदी 2 ते 3 मिनिट शिजवून घेऊयात. टोमॅटो मऊ शिजलेला आहे. आता त्यात मेथीची भाजी घातलेली आहे. त्याला छान परतून घेऊयात. आता मेथीला मीठ घालूयात. आता काय होतं, जेव्हा आपण मेथी टाकलेली असते तेव्हा कढई भरून असते आणि नंतर थोडीशी होते, त्यामुळे मीठ व्यवस्थित घालायचं आहे. आता आपल्याला मेथी छान परतून घेऊयात. तर याच्यामध्ये टिप नंबर 1, जर तुम्ही मेथी झाकून तिला शिजवलं तर ही मेथीची भाजी कडवट होते आणि भाजीचा रंगही बदलतो. गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आहे, म्हणजे भाजीला जे पाणी सुटेल ना ते पूर्णतः आटून जाईल आणि सारखं परतत राहायचं आहे. आता मी आता भाजीला परतवून घेणार आहे. तुम्ही बघू शकत आहात, थोडं पाणी भाजीला सुटलेलं आहे अजून. तर भाजीला अजून 1 ते 2 मिनिट थोडंसं परतून घेऊयात. अगदी थोडंच पाणी आहे. गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे हा. आणि इथं भाजीचा रंगही तुम्ही बघू शकत आहात की अजिबात बदललेला नाही आहे. तर मी याला अगदी 1 ते 2 मिनिट परतून घेणार आहे. आता भाजीचं पाणी पूर्णतः आटलेलं आहे. पाणी अजिबात नाही आहे. आणि थोडं थोडं तेलही रिलीज झालेलं आहे भाजीला. तेल सुटलेलं आहे छान भाजीला. आणि विशेषतः म्हणजे इथं भाजीचा रंग अजिबात काळपट वगैरे असा झालेला नाही आहे. तर ह्या ट्रिक जर वापरून तुम्ही यूज करून भाजी केली तर ही भाजी अप्रतिम आणि खूपच सुंदर होते. लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या लोकांपर्यंत ही भाजी मस्त खाऊ शकतात. अजिबात कडू लागत नाही. गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे. आणि मला इथं भाजी शिजवण्यासाठी 4 ते 5 मिनिट वेळ लागलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच भाजी करून बघा. ही तुम्हाला जर हा माझ्या मेथीचा भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण काय होतं, व्हिडिओ बघून झाला की कोणीच सबस्क्राईब करत नाही आणि मला माझ्या रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहे. तर त्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंटही करा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.